आज 10वीचा निकाल जाहीर झालेला आहे आणि या निकालामध्ये नागपुरातील सोमलवार हायस्कूलच्या शांभवी हिने 94% गुण प्राप्त केलेले आहेत. शांभवीचं वैशिष्ट्य म्हणजे तिला 5व्या वर्गापासून ऐकूच येत नाहीये. अशाही परिस्थितीत ती सामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षण घेऊन 10वीच्या परीक्षेत 94% गुण प्राप्त केलेले. आपल्यासोबत शांभवीचे वडील आहेत. काय सांगाल, नेमका शांभवी सोबत हा प्रकार कसा झाला, काय सांगते? तिला लहानपणी तिला कफ ऑफ झाला होता, त्यामुळे तिचे दोन्ही कानी गेले. 100% तिला ऐकू आता येत नाहीये. तरी पण तिने आपलं जे धैर्य सोडलं नाही आणि नॉर्मल अभ्यास केला तिने. ते पण समजत नव्हतं, तिला गायडन्स मॅडम भेटून देते. मॅडम पासून तिला गायडन्स भेटत होते आणि ती अभ्यासामध्ये अव्वल स्टार्टिंग पासून ती हुशार होती. पण तिला जास्त स्ट्रगल करायला लागलं, कारण थोडा ऐकू येणं कमी येतो आणि मॅडमने थोडंसं तिला ऐकू येतं का तिला आता? काही किती? काही काही येते. 100% 100% ऐकू नाही येत. काही काय नेमकं झालं होतं? कोविडचा काळ होता. तिचा कफचा प्रॉब्लेम होता. तिला कफमुळे तिचे जे हेअर सेल होते कानाचे ते पूर्ण खराब झालेले होते. त्यामुळे तिला ऐकू पूर्ण 100% बंद. हळूहळू हळूहळू 1 वर्षामध्ये पूर्ण केलं तिचं कानात. आता काही उपचार आहेत का? म्हणजे नाही, आता काही उपाय आहेत? नाही, काही उपाय काही नाहीये. डॉक्टरांनी म्हटलंय काही उपाय नाहीये तिच्यामध्ये. पण तिला लिप रिडिंग येते चांगल्याने आणि तिचं काही ऑपरेशन करू नका. तुम्ही असा विचार नाही केला का की तिला सामान्य विद्यार्थ्यांच्या शाळेत शिकवण्यापेक्षा मग स्पेशल शाळेमध्ये? आम्हाला ते एक्सेप्टच नव्हतं. आम्ही कारण ते जे एवढा मोठा डिसेबल झाला होता तिचं कानाचं, आम्ही म्हटलं की नाही, तू मेहनत कर. कारण बोलायचं मग नॉर्मल होती, ती बोलायचा काही प्रॉब्लेम नाही, नुसतं ऐकायचं होतं. तर लिप रिडिंग हळूहळू लिप रिडिंग तिने केलं आणि तिला समानच सारखाच शिकलो आम्ही. शांभवीच्या वर्ग शिक्षिका आहेत. मॅम, काय सांगाल याच्याबद्दल? शांभवीला अगदी अजिबात ऐकू येत नाही आणि ती शिक्षकांच्या लिप मुवमेंट वरनच ती शिकत होती. आम्ही वर्षभर तिला पहिल्या बेंचवर बसवलं, कारण तिला ऐकू न येत असल्यामुळे मशीन लावली तरी तिला खूप 100% ती ठार बहिलेली आहे. त्याच्यामुळे काय झालं की शिक्षकांच्या ज्या लिप मुवमेंट होत्या त्याच्यावरून ती ते सगळं ग्राफ्स करायची आणि त्या सगळ्यांचं घरी गेल्यानंतर उजळणी करायची. म्हणून ती आज एवढं सगळं यश, घवघवीत यश प्राप्त करू शकली आहे. त्याच्यामध्ये शाळेतल्या तिच्या मित्रांचा, शिक्षकांचा खूप मोठा सहभाग आहे. नक्कीच शिक्षक आणि मित्रांच्या सहयोगाशिवाय हे शक्य नाहीये. पुढे काय विचार करायचा आहे? शांभवी काय म्हणते? तर तिचा आता CS करायचा विचार आहे. आता UPSC एक्झाम देऊ म्हणते ती. आणि आता माहित नाही आता काय UPSC एक्झाम द्यायचा तिला. UPSC पुढे काय करायचं आहे? इंजिनिअरिंग, इंजिनिअरिंग, सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग करायचं असल्याचं शांभवी सांगते. जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज.